आजच्या दिवसाची सुरुवात झाली माझ्या छोट्याच्या स्किन केअरपासून. तर आज सियाचे पप्पा ते सांगत होते की आपण छोटीशी ट्रिप करू एका दिवसासाठी, कारण त्यांना सुट्टी होती. तर त्याच तयारीला मी लागत होती. तर आजचा दिवस पूर्ण माझ्यासाठी बिझी राहणार होता. तर पहिले तर मी कपडे पाहायला गेली माझ्या मैत्रिणीसोबत आमच्याच सोसायटीमध्ये. त्यानंतर मी माझ्या एकदम स्किन डल वाटत होती, तर मी स्क्रब करायला घेतलं, कारण की मला पूर्ण दिवसात काहीच करता येणार नव्हतं. म्हणून मी तुमच्या सोबत आता खूप काही गोष्टी शेअर करायला लागली. तर मला एक गोष्ट तुमच्यासोबत नक्की मनापासून शेअर करावीशी वाटते. ती गोष्ट म्हणजे मला नाही का हे व्हिडिओ शूट करता नाही का एकदमच असं मनाला वाटलं की मी नाही का हे व्हिडिओ टाकणं, त्यानंतर व्हिडिओ मी जसं शूट करते ते करणं एक स्वप्न तर नाही. कारण मी नाही का खूपच वेळेस असं म्हणजे विचार करायची की मी नाही का मनातल्या मनात असं विचार करायची की मी हे दाखवणार ते दाखवणार, पण तेव्हा असं काही माझ्याकडे नव्हतं काही दाखवायला. एक तर मोबाईल खराब राहायचा, एक तर मी खूपच बिझी राहायची, नाहीतर मी एखाद्या जॉबमध्ये अटकलेली राहायची. म्हणजे खूप काही कारण आलेले होते माझ्यासमोर. पण मला एक मनात होतं की मी नाही का 2019 पासून एकच स्वप्न पाहिलं होतं की माझी काही गोष्टी मी यूट्यूबला किंवा तेव्हा तर इन्स्टा एवढं काही माहिती नव्हतं, पण यूट्यूबला टाकेल. पण मी खूप मागे राहिली ह्या गोष्टींमध्ये, कारण की मी कॉन्फिडन्स दाखवतच नव्हती. मी हे विचारच केला नाही की मला लोक बोलतील, मला ट्रोल करतील. मनात सतत हेच प्रश्न राहायचे की लोक मला हसतील. पण आज मला ते लोकांबद्दल काही वाटत नाही आहे, कारण की माझे आई वडील, माझे बहीण भाऊ हे माझे व्हिडिओ पाहून म्हणजे मला मी कोणाला सांगत, मेन म्हणजे एक गोष्ट मनापासून सांगूशी वाटते. मी हे अकाउंट जेव्हा ओपन केलं होतं ना, कल्याणी तिरुमला ऑफिशियल, तर मला असं मी कोणाला मेसेज केला नव्हता की मी अकाउंट ओपन केलेलं आहे, प्लीज मला सबस्क्राईब करा, मला लाईक करा, मला फॉलो करा. मी सांगतच नव्हती, कारण की मला असं वाटत होतं की माझं काम बघून मला नाही का कोणतरी नाही का पाहायला यायला पाहिजे व्हिडिओमार्फत, किंवा माझं अकाउंट पाहायला यायला पाहिजे. मी जेव्हा हे अकाउंट ओपन केलं होतं ना, त्या मला नक्कीच वाटलं होतं की माझं असं काम पाहून येतील लोक. पण मी कोणाला सांगत नव्हती की मला फॉलो करा, मी अकाउंट ओपन केलं पहा कल्याणी ऑफिशियल, मी असं हे कोणाला सांगत नव्हती. हां, पण असं कोणी आपल्या परिवारामध्ये जर कोणी करत असेल, त्यांचे अकाउंट असतील, ते डेली रुटीनचे ब्लॉग वगैरे टाकत असेल, तर त्यांना खूप सपोर्ट करा. कारण की हे सगळ्यांच्या नशिबात काही नोकरी नाही राहत. एखाद्याच्या नशिबात हे ब्लॉगिंग करणं, जे रिअल लाईफ आहे ते शूट करणं जर असेल, तर ती गोष्टपेक्षा मला वाटत नाही की ती एखादी चांगली गोष्ट करत असेल. हां, हेवा ती गोष्ट एक वेगळी आहे. हेवा करणं किंवा दुसऱ्यांचं जरी अकाउंट ओपन झालं तर आपण पण अकाउंट करू, हे गोष्ट जर करत असेल तर ती गोष्ट मला नाही माहीत. पण हां, एखाद्याच्या जर मनात आधीपासूनच दडलेलं असेल की मला हे गोष्टी जगासमोर आणायच्या आहे, मला हे गोष्टी दाखवायच्या आहे, माझ्याकडे हे स्किल आहेत, हे नॉलेज आहेत, हे जगासमोर दाखवायचं आहे, ती गोष्ट मी सपोर्ट करू शकते. आणि मी नाही का कधी कोणाचे नाही का व्हिडिओ पाहायची ना, तर मी असं हे करायची की नाही हे शूट करायला नाही पाहिजे, हे असं दाखवायला नाही पाहिजे, याच्याने त्याला लाईक्स वगैरे कमेंट नाही भेटणार. पण माझे हस्बंड बोलायचे की तुला असं कसं माहिती पडतं की हे नाही करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे. मी सांगायची की नाही, मला याच्यात थोडंफार नॉलेज आहे आणि मी करू शकते. तर माझे हस्बंड एका दिवशी बोलले की तू कर ना चालू, व्हिडिओ वगैरे चालू कर, मी तुला सपोर्ट करेन. बस मी एका ह्या शब्दावरून नाही का त्यांचं ऐकलं आणि हे व्हिडिओ वगैरे चालू केला. हां, आणि बॅकग्राऊंड जरी आवाज जास्त येत असेल तर त्यासाठी खरं नक्की माफ करा, कारण मी बाहेर आलेली आहे आणि नक्की मला ह्या व्हिडिओ नाही का शूट करण्यासाठी तर घरी टाईम भेटला होता, पण व्हॉइस ओव्हर काही घरी झाला नाही. त्यामुळे मी हा व्हिडिओ नाही का बाहेर येऊन व्हॉइस ओव्हर करते. त्यामुळे हा बॅकग्राऊंडचा जो आवाज आहे ना, तो आजच्या दिवसासाठी समजून घ्या. बस आजच्या दिवसासाठी एवढंच. भेटू आता उद्या. आणि हां, नक्की विचार करा ह्या गोष्टींचा. जरी कोणी हेवा वगैरे करत असेल किंवा कोणाला नॉलेज असेल, हे दोन गोष्टी जर तुम्हाला वेगवेगळ्या वाटत असतील तर नक्की त्यांना माझ्या कमेंटमध्ये येऊन नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की हेवा करणं आणि नॉलेज राहणं ही गोष्ट वेगवेगळी आहे. तर नंतरून मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला, कारण की आम्हाला लगेचच निघायचं होतं. जिकडे आम्हाला जायचे आता तिकडे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये माहिती पडेल की आम्ही कुठे जातोय. हां, आणि आमची एकटी फॅमिलीने चालली. आमचे जे फ्रेंड्स लोक आहे ते पण आमच्यासोबत येत आहे. तर रात्री मी पोळ्या, वरण भात असं करून घेतलं होतं. सियाचे पप्पा येणार होते. त्यानंतर
तुम्हाला असं वाटत असेल की भेटू आता उद्या असं बोललं की व्हिडिओ वगैरे संपून जाईल, पण माहितीच नाही की खूप गोष्टी असं शेअर करायचं आहे, पण वेळच नाही तुमच्यासोबत असं क्लिअर बोलण्यासाठी, आणि मध्ये मध्ये अटकते, अजून काही कॉन्फिडन्स वगैरे नाही आहे, तेवढं समजून घ्या माझ्या व्हिडिओमध्ये. आणि उद्यासाठी मी जी तयारी करत होती ते तयारी करायला लागणारच होती. तेवढ्यात सियाचे पप्पा हे येऊन गेले होते, आणि सियाचे पप्पा त्यांनी मला खूप मोठं सरप्राईज दिलं होतं. ते म्हणजे मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते. ते सरप्राईज म्हणजे त्यांनी माझ्यासाठी त्यांच्या कंपनीमधनं किंवा त्यांच्या ते खात्यामधनं मला नाही का एक मला खूप पहिले आवडलेली होती एक फ्रॉक, ती आणली होती. आणि माहिती नाही अचानकच त्यांनी माझ्यासाठी आणली. आणि असं पण प्रवासाला जायचंच होतं, तर मी ते तुम्हाला वेअर करून दाखवते. असं मध्ये मध्ये सरप्राईज दिलं तर खूप छान वाटतं, आणि मला हे सरप्राईज तर इतकं छान वाटलेलं आहे ना, आणि तुम्हाला पण मला असं वाटतं की छान वाटेल. तर माझं पूर्ण तयारी झालीच होती, आणि हे असं तयारी वगैरे करून फ्रॉक वगैरे घालून सिम्पल अशी तयारी केली. त्यानंतर आम्ही रात्रीच निघालो आहे, 12:30 होऊनच गेलो ते आम्हाला. त्यानंतर आम्ही रात्री 12:30ला निघालेलो आहे. पण कुठं जातो हे तुम्हाला उद्या आता नक्की माहिती पडेल. पण हे जरी कोणी पाहिलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा रस्ता कुठं जातो तेव्हा लागतो. आणि आजच्यासाठी एवढं, चला भेटू आता उद्या, बाय.